कसं काय मंडळी, तर आज आई स्पेशलमध्ये आपण बनवतोय झणझणीत मिसळ पाव. तर इथे मी मूग भिजवून ठेवलेले अर्धा तासासाठी. आता त्यानंतर मी मूग शिजवून घेते पाण्यामध्ये. ही स्टेप तुम्ही अवॉइड करू शकता. तुम्ही डिरेक्टली मिसळ करताना मूग शिजवू शकता. आता मी थोडंसं मीठ ॲड करते आणि आता ह्याला एक बॉईल येऊन द्यायचा आहे आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. तर इथे मी घेतला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो लागणार आहे. आता ह्या दोघांना सुद्धा बारीक चिरून घ्यायचं आहे. आता छान बॉईल आला आहे आपल्या स्प्राउट्सला आणि आता एकदा फक्त चेक करायचं आहे की हे शिजलेत का. आता एक पॅन ठेवायचं आहे एकीकडे, त्यात थोडंसं तेल घालायचं आहे. जास्त घातलं तरी चालेल कारण तेलामुळेच तरी येते आणि ती तरी आल्यावरच आपल्याला मिसळ छान अशी चमचमीत दिसते. आता तेलात मी टाकलं आहे जिरे आणि थोडंसं कढीपत्ता, हिंग. आता ह्या सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी ॲड करते आपण जे चॉप केलेले अनियन्स आणि टोमॅटो. आता ह्यांना पण मिक्स करून घ्यायचं आहे. तर कांदा थोडासा लाल झाल्यावर आणि टोमॅटो गळल्यावर आपल्याला ह्यात ॲड करायची आलं लसणाची पेस्ट आणि त्यानंतर 2 ते 3 मिनटं त्याला शिजवत राहायचं. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत स्पायसेस. तर मी इथे टाकते हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि थोडीशी जिरेपूड. तुम्ही धणेपूडसुद्धा घालू शकता. आता ह्या सगळ्याला व्यवस्थित मिक्स द्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे थोडंसं गरम पाणी ॲड करते सो दॅट आपले मसाले लागणार नाहीत. आता आपल्या मसाल्यांना तेल सुटलं आहे. नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला ह्यात वाटण ॲड करायचं आहे. आता वाटण कसं बनवायचं हे मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. सो त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, सो तुम्ही जरूर बघा. वाटण ॲड केल्यानंतर आपल्याला 2 ते 3 मिनटं ते परतून घ्यायचं आहे. आता परतल्यानंतर आपल्या जेव्हा वाटणाला सुद्धा तेल सुटेल तेव्हा समजायचं आपला जो मिसळचा मसाला आहे तो तयार झाला आहे. मग ह्यात आपण स्प्राउट्स ॲड करूया जे आपण शिजवून घेतलेत आणि त्यानंतर मी इथे पाणी ॲड करणार आहे. आता एक लक्षात ठेवा, जर तुम्ही स्प्राउट्स आधी शिजवून घेतले नसाल तर थोडा वेळ त्याला ग्रेव्हीमध्ये शिजू द्या आणि त्यानंतर तुम्ही पाणी ॲड करू शकता. पाणी ॲड केल्यानंतर मी इथे टाकते चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी. आता याला एक छान बॉईल येऊ द्या. सो आपली मिसळ ऑलमोस्ट रेडी आहे. फक्त मी आता ह्यात कोथिंबीर घालून गार्निश करते. सो चला तर मग गरमागरम मिसळ पाव सर्व करूया.